नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर. माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहोत. मित्रांनो, पॅडक्रॉप पडगिलवार हे आपल्याकडे पहिले बियाणे यंत्र होतं जे आपण आजपर्यंत दिलंय सर्वांना. हे बियाणे यंत्र होते आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण खताच्या सुद्धा टोकन यंत्राचा व्हिडिओ दिलेला होता. तर आपण तो व्हिडिओ होता फिटिंग संबंधीचा, परंतु याच्यात जे अंतर मी सांगितलं होतं 9 इंच, 10 इंच, 11 इंच आणि 13 इंच आणि 18 इंच अशा प्रकारे जे हे दोन अंतर जे होतं, जे आपल्याला कमी जास्त करायचं होतं, तर याच्या सोबत तर काही साहित्य दिलेले नाही तुम्ही जे आता पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, परंतु याच्या आतमध्येच ओव्हरलॅप मध्ये ते हे टीपचे कव्हर दिलेले आहे. तर ते ओव्हरलॅप मध्येच आपल्याला ऍडजस्टमेंट करायचे आहे. तर ते ऍडजस्टमेंट कसं करायचं याचं पूर्णपणे नियोजन आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटीपर्यंत बघा. आणि ज्या शेतकऱ्यांनी पहिले टोकन यंत्राने बियाणं टोकन केलेलं होतं आणि त्यांना खत यंत्र पाहिजे आहे टोकनसाठी, जे मी 9, 10, 11, 13 आणि 18 सांगितलेलं आहे, त्या अंतरानुसार जर तुम्हाला खत द्यायचं आहे आणि मजुरावरचा खर्च कमी करायचा आहे, खत हे पूर्णपणे तुम्हाला झाकून द्यायचं आहे, असं सगळं जर करायचं असेल आणि आपला खर्च अर्ध्यावर न्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा. आणि जे शेतकरी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याविषयीचे शेतकऱ्यांविषयी जे मनात संभ्रम आहे किंवा जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचा निवारण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ऍडजस्टमेंट सुद्धा करून देणार आहोत. जसं आपण सीड मध्ये सर्व आजपर्यंतचे 5-7 व्हिडिओ किंवा शेतकऱ्यांना सोबत असताना सुद्धा आणि शेतकऱ्यांनी आपल्या इथं आल्यानंतर स्वतः ऍडजस्टमेंट करून सुद्धा घेतलेले आहे. मी करून देतोय, परंतु हे यंत्र तुमच्या घरी येणार आहे आणि तुम्हाला हे ऍडजस्टमेंट समजायला पाहिजे. त्यासाठी म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये सबस्क्राईब करायला विसरून जातोय. आणि खूप चांगला आहे की आपण 5000चा टप्पा पहिल्यांदा पार करतोय सबस्क्राईबचा. तर ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मी थोडक्यात या यंत्राविषयी माहिती देतोय. म्हणजे फिटिंगचा हा सीड बॉक्स आहे, 15 किलोचा बॉक्स आहे. याच्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे ग्रॅन्युअल्स खत देऊ शकता. फक्त यामध्ये पावडर खत देऊ शकत नाही, कारण तुम्हालाही माहित आहे जर 2 पावडर खत किंवा पावडर खत कुठल्याही खतासोबत जर मिक्स दिलं तर त्याचं पाणी सुटतो, पाझर सुटतो थोडा थोडा प्रमाणामध्ये या टीथ वरती, कारण हे टीथ जमिनीमध्ये जाणार आहे आणि ते खत झाकून देणार आहे. तर पावडर फॉर्म मध्ये खत देण्याचं थोडं टाळा. जसं समजा तुम्हाला 18-18, 10, 20-20, 0-13 हे कुठलेही खत तुम्हाला जर मिक्स द्यायचे आहे तर पेटी पॅक मिक्स द्या. म्हणजे एक डब्बा तुम्हाला डीएपी, युरिया कुठलंही खत द्यायचं आहे, पोटॅश सोडून सगळे खत तुम्ही पावडरवाले सगळे खत, पोटॅश सोडून म्हणजे पावडरवाले खत सोडून सगळे खत देऊ शकता. मिक्स सुद्धा देऊ शकतात. मिक्स कसं करायचं, मिक्स करून नका ठेवू, मिक्स एका ठिकाणी करून नका ठेवू. वेळेवर 2 तुम्ही कुठल्याही 2 जर जे खत 2 द्यायचे, खत 3 द्यायचे आहे तर एक डब्बा याच्यामध्येच मिक्स करा. 1 डब्बा करा, 2 डब्बा, जो तुमचं प्रमाण असेल त्यानुसार. म्हणजे मग खत इथं डाय मध्ये येणार आहे आणि डाय मध्ये हे फिरून फिरून प्रत्येक दात्यातून ते खत देणार आहे. तर आपण सांगितलं होतं की 20 ग्रॅम पासून तर 100 ग्रॅम पर्यंत बघा इथं तुम्हाला नॉब दिलेला असेल. झूम करून दाखव थोडं. इथं नॉब दिलेला आहे. या नॉब मध्ये 20 mm पासून बघा, मी आता नॉब कमी जास्त करून दाखवतो. 20, 40, 60, 80, 100 अशा प्रकारे 20, 40, 100 बघा. हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, हे लक्ष ठेवा. 20, 40, 60, 80, 100 अशा प्रकारे 100 ml पर्यंत, 100 ग्राम पर्यंत तुम्ही खत देऊ शकता. हे होतं खत कमी जास्त करून देण्याचं. तुम्ही कितीही खत देऊ शकता. तुम्ही 9 इंचावर सुद्धा खत देऊ शकता. खत देण्याचं प्रमाण मित्रांनो असं आहे की झाडाच्या 3 इंच 4 इंच तुम्हाला खत द्यायचं आहे. खत दूर का, कारण खताचे मुळं हे झाडाच्या सावलीनुसार, दुपारची जेवढी सावली पडते तेवढ्या सावलीच्या दूरपर्यंत त्या झाडाचे मुळं असतात. म्हणून दूरही खत दिलं तरी तुम्ही अनुमान करू नका, दूर जरी खत दिलं तरी खत त्या झाडाला लागणार आहे. तंतुमुळ्या खत शोधत असतात, अन्नद्रव्य शोधत असतात. तो असू द्या.
आपल्याला यंत्राविषयीचा व्हिडिओ आहे, तर आपण यंत्राविषयी माहिती देऊ. सर्वात पहिले आपण आता हे फिटिंगचं मी सांगितलं होतं बघा, फिटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला होता. हा पूर्णपणे कसा फिटिंग करायचं आणि अंतर सुद्धा सांगितलं होतं. आता हे 9 इंचाचं अंतर आहे. एक टीप जर बंद केला म्हणजे हा जर काटा जर बंद केला इथून तर 9 दुनी 18 सुद्धा होणार आहे. व्हिडिओ मित्रांनो लांब होणार आहे, तरी पण स्किप न करता बघा, कारण हे समजणं जरुरी आहे. यंत्र तुम्ही कुठलंही घ्या, काही हरकत नाही, परंतु यंत्र जर समजलं नाही तर काही उपयोग नाही यंत्र घेण्यामध्ये. ते यंत्र तसंच पडलेलं असते. हे पॅडक्रॉपचं यंत्र आहे. पॅडक्रॉपनी भरपूर सारे शेतकऱ्यांना आजपर्यंत यंत्र दिलेले आहे आणि विश्वासाने दिलेले आहे. मी पहिले याला डिस्मेंटल करतोय आणि परत मग याची सेटिंग जी आहे म्हणजे अंतराची ते सुद्धा तुम्हाला करून दाखवतोय. मित्रांनो अशा प्रकारे आपण हे फर्टिलायझर म्हणजे खताचं टोकन यंत्र डिस्मेंटल केलंय. याच्या अगोदर असेंब्लीचा सुद्धा व्हिडिओ दिलाय, डिसेंबल सुद्धा केला आहे. याच्यासोबत खूप काही सामान येत नाही, कारण याच्यात किचकट काहीच नाही. खत तुम्हाला कमी जास्त करायचं आहे तर त्याला नॉब दिलेली आहे आणि हा रोलर आहे. खत मागे झाकत गेला पाहिजे, कारण खत जर उघडं राहिलं तर ते लागत नाही. अर्ध खत असं पाण्याने वाहत जाते आणि अर्ध इव्हॅपोरेशन होते. म्हणून हे सामान सोबत आहे. याच्यात आपण एक कुठलाही दाता निवडायचा आहे, जसा इथं लिहिलेला आहे SP. बघा या ठिकाणी SP लिहिलेला आहे. तर मी इथून सुरुवात करेन सगळं अंतर कमी जास्त करण्यासाठी. बघा SP साठी मी 1 लिहिलाय, 2 लिहिलेला आहे, 3 लिहिलेले, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 दाते या डायवरती असणार आहे. ही मेन डाय आहे. आपण पहिले काय करू, हे 2 नटबोल्ट काढून घेऊ, हे महत्वाचे. याला 16-17 पाणी लागतोय. हे पाणी कंपनी जरी सोबत देत नाही, परंतु आता हे डिस्मेंटल करायसाठी आपण आता हे मला लवकर करायला, तुम्हाला लवकरात लवकर समजावं यासाठी म्हणून मी हे पाणी सोबत ठेवलेले आहे. तुम्ही 16-17चे पाणी घेऊन तसं किंवा 25 न सुद्धा करू शकता, खूप कठीण नाही. हे दोन्ही पार्ट बाहेर निघते. ठीक आहे. अशा प्रकारे पहिले महत्वाचा पार्ट आपण बाहेर काढून घेतला आहे. म्हणजे बघा आता ही मेन डाय झाली. तिचं साहित्य जसंच्या तसं सोबत ठेवा. काढलं तसंच हे यामध्ये लागलेलं असते. बघा बेरिंग वगैरे मजबूत आहे. बघा आता हा SP पासून सुरुवात केली आहे. इथूनच आपण आता हे सगळे दाते काढणार आहोत. दाते काढणार याच्यासाठी आहोत कारण आपण काय सांगितलं होतं की 9 इंच अंतर. आता मी टेपनं तुम्हाला मोजून दाखवते. 2 दात्यातलं अंतर हे 9 इंच असणार आहे, बरोबर आहे. बघा आता हे 2 दात्यातलं अंतर 9 इंच असणार आहे, बरोबर आहे. 9 इंच 9 दुनी 18 होणार आहे. 18 कसं होणार आहे, तर हा नॉब जर बंद केला आणि हे बाकीचे 2 नॉब चालू ठेवले या अंतरानुसार 50-100 ग्राम यानुसार, तर हे अंतर 18 इंच सुद्धा होणार आहे, कारण हा दाता आपण बंद करणार आहोत. अशा प्रकारे 4 दाते चालू असणार आहे आणि 4 दाता बंद असणार आहे, ज्यांनी 18 इंचावर लागवड केली त्यांच्यासाठी. आता आपण एक टीत याचा कमी करणार आहोत. दोन्ही बाजू खोलणार आहोत, एक टीत कमी करणार आहोत. तर आपण 7 दाते असल्यावर अंतर किती होते, 7 दाते जर या डायवर असले तर 10 इंच अंतर होणार आहे. आता हे 9 आहे तर 10 होईल. आता ते कसं होते मी दोन्ही तुम्हाला सांगतोय. बघा हे फक्त तुम्हाला नट बोल्ट आणि स्क्रू जे आहे ते जसे तसे ठेवा. ही वरच्या बाजूचे स्क्रू आहे तर हे वरच्या बाजूला ठेवा. 8 स्क्रू असते. हे 8च्या 8ही स्क्रू काढून घ्या. हे अंतर कमी जास्त करणार वाल्यासाठी व्हिडिओ आहे हा, आणि जसंच्या तसं ठेवायचं आहे तर तुम्ही तसंही ठेवू शकता. परंतु काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही अंतर तर सांगितलं, मग कमी जास्त करून दाखवा. म्हणून आपण अशा ठिकाणी हे स्क्रू ठेवले आहे. एक कुठल्याही असं आठवणीसाठी म्हणून ठेवा, कारण एकदा याचे लहान मोठे स्क्रू आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूचे स्क्रू काढून घ्यायचे तुम्हाला, म्हणून आपण हे स्क्रू एका याच्यामध्ये ठेवतोय. अंतर कमी जास्त करते वेळेस व्हिडिओ तेवढा काळजीपूर्वक बघा, कारण फक्त मोबाईल नंबर बघितला की आपण डायरेक्ट फोन करतोय आणि व्हिडिओ पाहत नाही. आणि मला आता तुम्हाला लक्षात आहे की मी फोन भरपूर येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे जसजसे प्रॉब्लेम येतात किंवा शेतकऱ्यांना काही अडचण आहे तशा प्रकारे आपण त्यांना करून देतोय. बघा आता इथं सुद्धा मी 1 नंबर आणि त्या बाजूला 1 नंबर दिला होता, या बाजूला 2 नंबर आणि SP च्या ठिकाणी आपण हा दाता उघडणार आहोत. सर्वप्रथम काय करू,
हे तर खुलणारच आहे, त्याच्या अगोदर तुम्ही हे बाहेर करून घेऊ. ही दुसरी बाजू आहे, याची स्क्रू बाजूला ठेवा. बघा, हे प्रत्येक शेतकऱ्याला जमल असं मला म्हणायचं नाही, परंतु ज्यांना अंतर कमी जास्त करायचं आहे आणि मजुरावरचा खर्च कमी करायचा आहे, खत हे पूर्णपणे आपल्या जमिनीला आपल्या पिकाला लागावं असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठीच हे यंत्र आहे. कारण मजूर आता आपल्याला कुठंतरी अडचणीत पकडलेला आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायतनी एक फरमान जारी केलेला आहे की गावातल्या शेतकऱ्यांनी मजूर हे सकाळी न नेता 11 ते 5 असा काहीतरी टायमिंग आहे त्यांचा. मीटिंगा चालू आहे सगळीकडे. तो मेसेज किंवा ते प्रत सगळीकडे व्हायरल सुद्धा होत आहे. म्हणून शेतकरी अडचणीत आल्यावर हे सगळे नियम कायदे कानून आपण करायला लागलो किंवा एकत्र यायला लागलो. असं जर प्रत्येक याच्यामध्ये जर आपण एकत्र आलो तर खूप फायदा होईल. मला ते राजकारणाविषयी काही करायचं नाही, परंतु हे बघा, आपण हे सुद्धा स्क्रू काढले, 2 स्क्रू 2 साईडला टाकले. आता ही प्लेट तुमची मोकळी होणार. हे सुद्धा 3 स्क्रू साईडचे आपण स्क्रू काढले आणि हे सुद्धा आपण 3 स्क्रू. बघा, प्रत्येक ठिकाणी स्क्रू दिलेले आहे. याचे अंतर सुद्धा म्हणजे याच्यावर मार्किंग सुद्धा आहे. 5, 6, 7, 8, 4 ते 8 पर्यंत मार्किंग सुद्धा आहे. कोणता आता आपण याला 7 दात्यावर करणार आहोत, तर 7 दात्यासाठी 7च नंबरचा स्क्रू जो आहे, हे 7 नंबर हा बरोबर सेट होणार आहे. आपण ते सुद्धा दाखवू तुम्हाला. स्क्रूचं सुद्धा सेटिंग बरोबर आहे. 8 दाते ठेवायचे असले तर 8 नंबर वरती होतंय, 7 दाते ठेवायचे असले तर 7 नंबर वरती, 6 असले तर 6 वरती, आणि 5 असले तर 5 वरती, आणि 4 असले तर 4 वरती. हे स्क्रू साईडला ठेवायचे आहे, कारण हे 3 स्क्रू आहे. अशा प्रकारे स्क्रू व्यवस्थित ठेवा, कारण प्रत्येक स्क्रू वेगवेगळा आहे. व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला अडचण जाणार नाही. ज्यांना ज्यांना हे अंतर कमी जास्त करायचं आहे. बघा, आता ही सुद्धा प्लेट आता मोकळी झाली, बरोबर आहे. आता ही काढायची कशी? आता स्प्रिंगा काढून सुद्धा आपण करू शकतो. समजा आता ही स्प्रिंग काढली, पण ही स्प्रिंग तुम्हाला फिट करायसाठी पुन्हा अडचण जाते बा, म्हणून मी स्प्रिंग काढल्या नाही. कारण हे पुन्हा फिट करायची अशी, म्हणून अडचण जाते. म्हणून काय करायचं, ह्या अशा साईडला करून घ्यायची, असं एका टीथवर चढवून घ्यायचं, याला निघते आरामात, ही अडचण नाही. बघा, पण अशी स्प्रिंग जर काढली, मी हे काढून दाखवलं, अशी स्प्रिंग जर काढली तर पुन्हा तुम्हाला हिला टेन्शन द्यासाठी पुन्हा आणखी अशी वळवून पुन्हा आणखी अशी फिट करावं लागते. कठीण काहीच नाही, परंतु समजून घेण्यावर आहे. बघा, स्प्रिंग पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आली, सगळ्या स्प्रिंगा पूर्वस्थितीत आल्या. आता या बाजूचं काढलंय आपण, ती सुद्धा बाजू काढू. ठीक आहे, हे बघा, ही सुद्धा बाजू आता बाहेर निघली. लक्षात ठेवा मित्रांनो, दोन्ही साईडच्या दोन्ही प्लेटा बाहेर निघलेल्या आहे. महत्वाचं कसं, आता बघा, मी या बाजूच्या प्लेटला 2 नंबर दिलेला आहे, या बाजूच्या प्लेटला 1 नंबर दिलेला आहे, आणि 1 नंबर याही बाजूला दिला आहे, आणि या बाजूला 2 नंबर दिला आहे. असं तुम्हाला मार्किंग सुद्धा करून ठेवायचं आहे मार्कर पेननी. नाही तर मग कसं होईल, मी सांगितलं 1 आणि झालं 1, असं नको व्हायला. आता सुरुवात करून आपण इथून 1 नंबरचं. बघा, आता हे मोकळा झाला आहे, पोकळ झालेला आहे. याच्यामध्ये सर्व काही आहे, याच्यात वेगळ्या प्लेटा नाही, याच्यातच ओव्हरलॅपिंग आहे, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. बघा, महत्वाचं समजून घ्या मित्रांनो. यंत्र घेणं नाही घेणं हा नंतरचा विषय आहे. यंत्र समजणं तेवढं गरजेचं आहे. मी बार बार म्हणतोय, जोपर्यंत तुम्ही समजणार नाही. बघा, आता हे स्क्रू आपण दुसऱ्या साईडला ठेवायचे, हे छोटेवाले स्क्रू आहे. आता हा टीथ काढून घ्यायचा आहे. सगळे टीथ काढले तरी चालते, काही हरकत नाही. दोन्ही बाजूचे मी मार्किंग यासाठी केलं आहे का हे लवकरात लवकर समजायला यावं, त्यासाठी मार्किंग केलेली आहे. तुम्ही सुद्धा करू शकता. सर्वच्या सर्व टीथ तुम्ही या पद्धतीने काढून घ्या, स्क्रू काढून घ्या. याच्यातच आपण सगळे अंतर करून दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ जरी लंबा होत आहे, परंतु स्किप करून पाहू नका. मी बार बार विनंती करतोय. मागच्या वेळेस जे टोकन यंत्र होतं, बियाणे टोकन यंत्र, त्याच्यात सुद्धा शेतकऱ्यांनी अशीच गडबड केली. मी प्रत्येक शेतकऱ्याला फोन वेळेवर अटेंड नाही करू शकत, मला माफ करा.
कारण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे फोन एका वेळेस येते आणि शेतकरी मी मार्च महिन्यापासून यंत्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे, तरी पण सुद्धा ऐन वेळेवर यंत्र खरेदी केले आणि आपल्याला त्याची ॲडजस्टमेंट सेटिंग जडलेली नाही. बघा आता इकडले पूर्ण स्क्रू काढले आपण, आता त्या बाजूचे सुद्धा पूर्ण स्क्रू काढून घ्यायचे. बघा मित्रांनो, काळजीपूर्वक बघा. आता हे इथून आपण 1 नंबर दिलेला होता, 1 नंबर 2 नंबर, तिथून आता आपण हे स्क्रू काढू. बघा हे अंतर कसं होणार आहे कमी जास्त ते सुद्धा सांगतो तुम्हाला. हे साईडचे एकाच ठिकाणी चालते हे स्क्रू, थोडे पितळच्या कलरचे आहे. हे स्क्रू एका साईडला ठेवा. कोणते स्क्रू कुठं लागते, 4 क्वालिटीचे स्क्रू आहे, 4ही समजून घ्या. मी सगळे काढून दाखवतो, सगळं अंतर सुद्धा करून दाखवतो. बघा हा व्हिडिओ पहिल्यांदा आपण देतोय खताचं ॲडजस्टमेंट करायचं, कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करायचं हे सुद्धा देतोय. आणि हे खताचं यंत्र ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा. आपण महाराष्ट्रभर सगळीकडे देतोय यंत्र. हे एसटी बस पार्सलनं पाहिजे असेल एसटी बस पार्सलनी देतोय, पोस्टानी पाहिजे असेल पोस्टानी देतोय, कुरिअरनी पाहिजे कुरिअरनी देतो, ट्रॅव्हल्सनी पाठवतोय. प्रत्येक आपण वाहनाच्या साधनांनी हे यंत्र शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतोय. भरपूर सारे यंत्र संपूर्ण महाराष्ट्रात. आणि ज्या शेतकऱ्यांच्या मनात अजूनही शंका आहे की यंत्र कशा प्रकारे मागवायचं, काय मागवायचं, आपल्याला याच्यामध्ये धोका होईल का काय, माझ्याकडे सर्व पुरावे आहे. पोस्टाने दिलेल्या तिकीट सुद्धा सोबत सुद्धा मी तुम्हाला 1 मिनिटात. मित्रांनो, अशा प्रकारे मी तिकीटा सांभाळून सुद्धा ठेवतोय ज्या शेतकऱ्यांना मी पाठवलाय. कारण त्यांना कुठपर्यंत यंत्र पोहोचलंय किंवा यंत्र पोहोचलं नाही त्याच्यासाठी मी ह्या तिकिटा सांभाळून ठेवतो. आणि शेतकऱ्यांना पोहोचलं की नाही पुन्हा फोन करतोय शेतकऱ्यांनी. हे थोडीशी एक मदत मी एक सांगतोय, सगळ्या तिकिटा वगैरे मी सांभाळून ठेवलेल्या आहे. पोस्टाने पाठवल्याच्या सर्व यंत्र मी पोस्टाने पाठवतोय, तेवढ्याच इमानदारीनं पाठवतो जेवढ्या इमानदारीनं शेतकरी मला पैसे टाकतात. शेतकऱ्यांनी थोडी एक मला कमेंट 2-3 आल्या होत्या की बा कसं, मग मी कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा दिली आहे काही शेतकऱ्यांना, परंतु उलट मलाच एका शेतकऱ्यांनी धोका दिला आहे. त्याचं नाव सुद्धा सांगतोय मी. वाघमारे म्हणून एक शेतकरी आहे, पोरगासा आहे तो. मला मी पंप पाठवला आहे परंतु त्यांनी मला शेवटी हुलकावणी दिली आहे, पैसे मला पाठवलेले नाही. आणि मी पंप सगळे पॅडक्रॉपचे देतोय सर मी. बघा महत्वाचं म्हणजे हे सगळे जे यंत्र आजपर्यंत देतोय हे सगळे पॅडक्रॉपचे देतोय, पॅडक्रॉप पडगिलवारचे. हे सगळ्यांची रेंज आहे. आणि यांचा ब्रँड अँबॅसिडर आपला मराठी माणूस आहे मकरंद अनासपुरे, एक उत्कृष्ट अभिनेते आहे आणि त्यांनी समाजासाठी भरपूर कार्य केलं ते असू द्या. परंतु मी तेवढ्याच इमानदारीने देतोय जेवढ्या इमानदारीने तुम्ही पैसे टाकता. हा माझा पुरावा आहे तुम्हाला पाठवण्याचा. मी मुळात महत्वाचा शेतकरी आहे, शेतकरी पुत्र आहे. बघा तुम्हाला शेतकरी पुत्राकडून काय मदत घ्यायची आहे तुम्ही घेऊ शकता. मी प्रत्येक मदत करायला तयार आहे प्रत्येक याच्यामध्ये. बघा हे असू द्या इकडे. आता आपण यंत्राकडे वळू. हे 8 दात्याचं यंत्र होतं, आपण सगळे स्क्रू काढले. आता आपण एक टीत कमी करणार आहोत आणि त्याचं अंतर कसं होणार ते बघू. बघा आता याच्यात ऍडजस्टमेंट बघा मित्रांनो, ह्या 1, 2 आणि 3 याच्या आतमध्ये ओव्हरलॅप झालेला आहे. ठीक आहे, कुठल्याही प्रकारच्या प्लेटा नाही. बघा हे 1, 2, 3 आणि 4 प्रकारे जे अंतर कमी जास्त होणार होतं तर हे ओव्हरलॅपिंग मध्ये होणार होतं. कुठल्याही वेगळ्या प्लेट लावायची गरज नाही. आता कसं होतं ते सुद्धा बघू. आता बघा हे 8 दात्यासाठी या ठिकाणी 8 दाते, पहिल्या स्क्रूवर 8 दाते होत होते जे तुम्हाला डायवरती दिसलाय. आता या ठिकाणी जर तुम्हाला स्क्रू लावायचे तर या डायवरती 7च दाते पूर्णच होणार आहे. मी पूर्ण सांगतोय 7 होणार आहे, या ठिकाणी 6 होणार आहे आणि या ठिकाणी 5 दाते राहणार आहे. तर मी अंतर सुद्धा सांगितलं आहे. 8 दाते अंतर असलं, 8 दाते जर याच्यावर असले तर 9 इंच अंतर याच्यावर होणार आहे. 7 दाते असले तर 10 इंच अंतर. मग होणार आहे 6 दाते. हे 2 स्क्रू लावले की प्रत्येकाला तशाच पद्धतीने करायला लागणार आहे. 6 दाते असले की 11 इंच अंतर. आणि शेवटचे जो 2 स्क्रू आहे डाय टू डाय लावले जेव्हा आपण या पद्धतीने आपण जेव्हा करतोय असं जोडून देतोय तेव्हा अंतर होणार आहे 11 इंच, 13 इंच. म्हणजे 9 इंच, 10 इंच, 11 इंच आणि 13 इंच. आणि मग हे जर नॉब बंद केला तर 18 इंच. बघा आता करून सुद्धा दाखवतोय.
व्हिडिओ लांब होतोय पण स्किप करू नका बघू. माझा उद्देश थोडासा वेगळा आहे, शेतकऱ्याला समजलं पाहिजे. तुम्ही समजू शकता, माझी भावना तुमच्यापर्यंत पोहोचतोय. बघा या ठिकाणी आपण पहिला स्क्रू एक टोचून घेऊया. मी जीव ओतून व्हिडिओ तयार करतोय आणि सांगतो सुद्धा. अडचण सुद्धा गेली तरी सुद्धा मदत करतोय. काय जे होतंय माझ्याकडून ते मी तुम्हाला मदत करतोय. बिझनेस हा प्रत्येक व्यक्तीने करायचा असतो, तो भाग वेगळा, परंतु माझा उद्देश वेगळा आहे. बघा एक स्क्रू सोडले मी आणि त्याच्यानंतरच्या स्क्रूला पहिला स्क्रू लावलाय. तशाच प्रकारे हा सुद्धा. बघा मित्रांनो, हलक्या हलक्यामध्ये पहिले टाईट करून घ्या. जर समजलं तुम्हाला लवकर तर खूप छान, काही हरकत नाही. आणि नाही समजलं तर व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा. याला हलके करा कारण याची मुवमेंट होणार आहे म्हणून. तसाच हे सुद्धा बघा, मी लावून सुद्धा दाखवतोय. जीव ओतून तयार करतोय, जीव ओतून मी तुम्हाला सांगतोय. समजून घ्या, खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला पाहिजे. माझं तर म्हणणं असं राहील, असं नाही, कारण अडचणी खूप येत चाललाय आणि सर्व यांत्रिकीकरणाकडे जावं लागेल. शेतकऱ्यांचा शेतीवरचा खर्च तो नाथ होत आहे. आता भन्सावडे सरांनी त्याला काय म्हणतो आपण, SRTची सुद्धा संकल्पना आणली. बघा आता हे अंतर या पद्धतीने झालंय. प्लेटा कशा फिट करायच्या ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता एक एक स्क्रू लावून घेतला याच्यासाठी, कारण अंतर परफेक्ट दिसलं पाहिजे. कारण जोपर्यंत परफेक्ट समजणार नाही तोपर्यंत तुम्ही करू शकणार नाही. जे शेतकरी टेक्निकलवाले आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे, परंतु जे नाही, ज्यांना प्रॉपर पाहिजे, इथून काही शेतकरी समजून गेले लांब आणि तिथं जाऊन म्हणते की भाऊ डाय नाही आणि हे नाही ते नाही, बिघडलं. बघा असं नका करू. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय बार बार. बाकी इतर व्हिडिओ बघतो आपण हसणारे, कॉमेडीवाले, परंतु असे टेक्निकल व्हिडिओ सुद्धा बघा. कारण ही यंत्र तुमच्याकडे तुमच्या घरी असणार आहे, किंवा तुमचा एखादी कोणी टेक्निकल मुलगा असेल तर त्याला सुद्धा हे सांगा. बघा आता इथं बघा मित्रांनो, इथं जे होतं हे 2 स्क्रू आपण समोर ट्रान्सफर केले आहे. एवढी स्पेस सोडलेली आहे आपण, बरोबर आहे. ही प्रत्येक याला दात्याला तेवढी स्पेस सुटणार आहे, बरोबर आहे. तर हे 9 होतं, तर आता हे 1-1 इंच अंतर वाढलं याच्यात. बघा मोजून सुद्धा दाखवतोय. दाखव बा, हे बघा 10 इंच अंतर झाले आहे. 10 इंच अंतर. दाते बघा किती आहेत. इथून सुरुवात करतो. 1 2 3 4 5 6 आणि 7 दाते, 10 इंच अंतर. आलं लक्षात? काळजीपूर्वक बघा. आता मी दुसरं सांगतो. प्रत्येकच दात तसा आहे, काही कमी जास्त नाही, सेम केलाय मी. व्हिडिओ जरी लांब होईल, मी हात जोडून विनंती करतोय, आणखी व्हिडिओ जरी लांब होईल पण समजून घ्या. जर यंत्र पाहिजे आहे तर बघा आता हे अंतर आपण थोडं वाढवून घेऊया. बघा हे स्क्रू टाकायला नाही पाहिजे, परंतु टाकावं यासाठी लागतोय की अंतर मिस झालंय तर शेतकरी थोड्याशा पॉईंटसाठी सुद्धा थोडं जरी गलत झालंय तरी शेतकरी पटकन कमेंट करून देते, भाऊ ते चुकलं म्हणून. हरकत नाही, माझी चुकी मला सांगा, मी मान्य करायला तयार आहे. मी तुम्हाला बार बार कडकडीची विनंती यासाठी करतोय कारण मला सुद्धा मजुरांचा खूप त्रास आहे. आपल्याकडे पाठीवरचे सुद्धा पंप आहे, इथेनॉलचे सुद्धा पंप आहे, लिथियमचे सुद्धा पंप आहे. पाठीवर पंप न घेता सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता, ते सुद्धा पंप आहे. म्हणजे सर्व रेंज, पडगिलवारची सर्व रेंज तुम्हाला मिळेल. बघा आता 7 दाते होते, आता आपण 6 दात्यावर काय होणार आहे ते सुद्धा बघू. बघा याला डिस्टर्ब नका करू, थोडंसं अंतर वाढायचं आहे. आता हे 2 दाते बाहेर काढले. बघा हे 2 दाते बाहेर काढले आणि याच्यातच अंतर आता आपण वाढवणार आहोत. ठीक आहे. आता हे एक दाता याचा वाढणार आहे, बरोबर आहे. आता पहिले एकच दिसत होता, एकच होल दिसत होते, आता 2 होल तुम्हाला बाहेर दिसते. अशा प्रकारे एक स्क्रू लावून घेतोय कारण हे मिस होते, हलतंय, म्हणून मी तुम्हाला म्हणतोय. बघा हे एक लावून घेतोय. अशा प्रकारे हा दुसरा सुद्धा जागेवरच ठेवा, म्हणजे हलवू नका जास्त. बघा हे दुसरा. बघा 2 होल तुम्हाला दिसतंय. इथं सुद्धा 2 होल तुम्हाला दिसतंय. तिसऱ्या होल मध्ये स्क्रू येतोय. याचा शेवटीपर्यंत व्हिडिओ बघा कारण मिस नका करू. आणि ज्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर हा दुसरा पार्ट आहे. याच्या अगोदरचा पार्ट आपला यंत्र फिटिंगचा होता आणि हा सेटिंगचा व्हिडिओ आहे.
ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनल त्यांनी आवर्जून करा. माझा उत्साह आणखी वाढतोय, कारण तुमचे प्रतिक्रिया हे माझं एक उत्साह देण्याचं काम करतोय. तुम्ही आहे म्हणूनच हे सगळं मी तयार करतोय, अन्यथा मी तयार करू शकलो नसतो. बघा आता हे डाय गोल दिसतंय तुम्हाला, मी त्या बाजून दाखवू का? एकदा ज्यांना नाही जमलं त्यांनी प्लेट सुद्धा टाकून पाहिजे. मी तुम्हाला पलटी करून दाखवतो थोडं. बघा या बाजूला स्क्रू लावले आपण, सगळे स्क्रू तेवढे स्क्रू बसणार आहे जेवढे दाते आहे. बरोबर आहे, 2 दाते निघले. आता हे टीप तुम्हाला ही प्लेट टाकायची अडचण देईल. बरोबर आहे, ही प्लेट टाकायची म्हणून आपण त्या बाजूला एकदा दाखवतोय का प्लेट सुद्धा याच्यात बरोबर व्यवस्थित बसते. बघा ही प्लेट सुद्धा याच्यात फिरते, व्यवस्थित बसते. अशा प्रकारे तुमचं अंतर सुद्धा कमी जास्त झालं पाहिजे. बघा आता आपण अंतर सांगितलं होतं 6 दात्यावरती 11 इंच. बघा मित्रांनो 11 इंच अंतर झालं आहे. 11 इंच अंतर झालं. अशा प्रकारे अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता. मी पूर्णच अंतर देतो, एकाच व्हिडिओमध्ये देतो, काही हरकत नाही. व्हिडिओ जरी लांब झाला तर 6 दाते 11 इंच अंतर. हे बघा इथून पकडू आपण. 1 2 3 4 5 आणि 6 दाते 11 इंच अंतर. अशा प्रकारे प्रत्येक अंतर कमी जास्त करायचं आहे इथूनच. आता हेच अंतर सुद्धा तुम्ही खत आणि बियाचं, ज्या शेतकऱ्याकडे खत आणि बियाचं असेल त्याचं सुद्धा असंच सेटिंग आहे, वेगळं काहीच नाही. फक्त तुम्ही एकदा समजून घेतलं पाहिजे कुठलीही गोष्ट. बस एकदा समजून घेतलं की तुम्हाला करता येतं. आता हे शेवटचं आहे अंतर, 11 इंच अंतर झालंय. आता आपण 13 इंच अंतर करून देतो. याच्यावर 5च दाते असणार आहे, 3 दाते बाहेर निघणार आहे. बरोबर आहे, 3 दाते बाहेर निघणार आहे. आता एक दाता आपण कोणताही काढू, हरकत नाही. आता हा दाता बाहेर काढला. बरोबर आहे, हे 3 दाते बघा इकडे दाखवतो बा, 1 2 आणि 3 दाते बाहेर काढले. आता एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अंतर कमी जास्त करायचं. ठीक आहे. आता तर सर्वात शेवटचं 1 2 3 आणि चौथ्या छिद्रामध्ये तुम्हाला याला टाकायचं आहे. एक स्क्रू लावून घ्या. या पद्धतीने एक स्क्रू लावून घ्या. व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि तुमच्या कामाचा. ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत खत टोकन यंत्र घेतलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर खत टोकन यंत्र खरेदी करा. माझा मोबाईल नंबर आहे 9765864277. हे यंत्र हिंगणघाटला तुम्हाला या नंबरवरती फोन करा. आपलं थोडं हे जे माझा जो सेटअप आहे तो घरी आहे. मी हे सगळं घरून करतोय, घरीच आपल्या सगळं चालतंय. सेटिंग करून देणं आहे, फिटिंग करणं आहे, घरीच सगळं साहित्य आहे. तुम्हाला दिसत असेल माझ्या घराचं सुद्धा लोकेशन सांगतोय मी. हिंगणघाटला आल्यानंतर निखाडे मंगल कार्यालयाच्या ऑपोजिट साईडला खाडे वेल्डिंग वर्कशॉप आहे आणि आपल्या घराशेजारी इरा किड्स आहे, इंग्लिश मीडियम स्कूल आहे इरा किड्स. त्या ठिकाणी आपलं घर आहे आणि हे सगळं घरून करतोय मित्रांनो. तुमचं प्रेम हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब नसेल केलं, एकदा पुन्हा एक विनंती करतोय. बघा या पद्धतीने हे अंतर झालं, हे फिट होतंय, काही टेन्शन नका घेऊ. आता दाते किती राहिले मित्रांनो? 1 2 3 4 आणि 5 दाते शिल्लक राहिले. बरोबर आहे, 5 दाते शिल्लक राहिले. अंतर बघू आता आपण किती होतंय. तर बघा अंतर किती होत आहे, 13 इंच. 2 दात्यातलं अंतर होणार आहे 13 इंच. बघा हे तुम्हाला वाटत आहे ढकलाला ऑड होत आहे, कारण 13 इंच अंतर झाल्यावर थोडंसं 5च दाते राहिले, ढकलाला थोडंसं ऑड होत आहे. पण हरकत नाही, खत हे जमिनीमध्ये जाणार आहे, खत हे झाकून असणार आहे आणि तुमचा खर्च वाढणार आहे. अशा प्रकारे हे 13 इंच अंतर झालंय. मी तुम्हाला सर्व दिलं आहे. 8 दाते असताना 9 इंच अंतर, 7 दाते असताना 10 इंच अंतर, 6 दाते असताना 11 इंच अंतर आणि 5 दाते असताना 13 इंच अंतर. आणि तुम्हाला तो नॉब जर बंद केला हवाला तर 18 इंच होणार आहे 2 दात्यातलं. आता पहा 13 दुनी 26 पण होईल मित्रांनो, हे पण होणार आहे ना. परंतु याच्यावर 5च दाते आहे. जेव्हा 6 दाते असते, समसमान दाते असते, तेव्हा तुम्ही हे 2 अंतर कमी जास्त करू शकता. बरोबर आहे. हे आता जेव्हा 6 दाते होते तर 6 दात्याच्या वेळेस किती अंतर होतं? 11 इंच. तर 11 दुनी 22 सुद्धा करू शकता तुम्ही. हे सुद्धा लक्षात घ्या, कारण हे दात्या म्हणजे या नॉबवर सुद्धा डिपेंड आहे.
जेव्हा समसमान जाते तेव्हा तुम्ही करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्लेट सुद्धा एक वेळा टाकून बघू. आपलं अंतर परफेक्ट झालं का नाही बुवा हे जर तुम्हाला बघायचं आहे तर हे या पद्धतीनं ते थांबून जायचं. बघा या पद्धतीनं हे प्लेट फिट होणार आहे. म्हणजे आपलं 5 जात्यावरचं अंतर परफेक्ट झालंय. ठीक आहे. आता याला मी एकदा फिट करून दाखवतो. बघा फिटिंगचं सुद्धा लक्षात ठेवा. झालं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पूर्णच्या पूर्ण जाते पुन्हा लावून घेऊ. एकदा पटकन लावून घेऊ तुरंत. हे सगळे खोलून घ्यायचे, स्क्रू खोलून घ्यायचे. आणि फिटिंग करताना सुद्धा गोंधळतात लोक, ते सुद्धा होऊ देऊ नका. आता हे आपण डिसेंबल करून अंतर कमी जास्त करून दिलंय. हे जरी एका व्हिडिओमध्ये लांब होत आहे परंतु हा व्हिडिओ खूप फायद्याचा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्व समस्येवर सुद्धा निवारण होणार आहे. कारण एक मजूर 300 ते 400 रुपये थैली घेते, जवळपास 250 ते 300 तर ठरलेलं आहे. आणि सकाळीपासून खत हे वरती जसं झाडाला नैवेद्य दाखवतो तशा पद्धतीने तुमचं खत जातंय. खत अर्ध इव्हॅपोरेशन होते आणि अर्धच खत हे झाडाला लागते. किंवा जर पाऊस आला धो पाऊस तर वाहून सुद्धा जाते. हे पूर्ण आतमध्ये असं फक्त ही एक छिद्र दिसणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे टीप टाकून घ्या. बघा मी टाकून दाखवतोय तुम्हाला. हे बघा या पद्धतीने हे टीप दिसणार, हे होल दिसणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला याला आतमध्ये ओव्हरलॅपिंग मध्ये टाकायचं आहे. हे बघा हे अशा पद्धतीने ओव्हरलॅपिंग मध्ये टाकायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. सगळेच. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एक स्क्रू लावून घेऊया. बरोबर आहे. आता हे सगळे स्क्रू लावून घेतो. एक नंबरच्या प्लेटला हा दुसरा पार्ट, दुसरी बाजू आहे. आपण हे सगळं सविस्तर यासाठी देतोय की शेतकरी गोंधळला नाही पाहिजे बुवा व्हिडिओवर. कारण बाकी व्हिडिओ पाहण्यापेक्षा जर आपण यंत्र घेतलंय, पैसे आपण देतोय, तर आपल्याला त्याची माहिती सुद्धा प्रॉपर असायला पाहिजे. बघा होल सुद्धा व्यवस्थित येते. मी सर्व अंतर व्यवस्थित समजून दिलेलं आहे. आता हा पूर्वस्थितीमधला जशाच तसं, कारण काढलं पण जर हे प्लेटा जर व्यवस्थित फिट करता आल्या नाही तर पुन्हा आणखी गोंधळ होतोय. म्हणून व्हिडिओला स्किप नका करू. महत्वाचा व्हिडिओ आहे. खत यंत्र हे ऍडजस्टमेंट मध्ये पहिल्यांदा आलाय. पॅडक्रॉपनी खूप चांगली संकल्पना देऊन शेतकऱ्याच्या हित जपून हे यंत्र पॅडक्रॉपनी शेतकऱ्याच्या सेवेमध्ये दिलेलं आहे. पहिले बियाणे यंत्र होतं. पहिले हे सगळे बियाणे यंत्र होते. बियाणे यंत्र, पंप, पोर्टेबल पंप, सुटकेस पंप अशा प्रकारे सर्व रेंज आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त शेतकऱ्यांनी एक दिवस अगोदर फोन करायचा आहे, आपण ते उपलब्ध करून देतो. अशा प्रकारे आता ही डाय पूर्णपणे गोल झालेली आहे. बरोबर आहे. आता हिला टाकायची कशी, आता ही प्लेट टाकायची कशी, बघा आपण साईडचे स्क्रू लावून घेतले बॉडीवरचे. बघा मित्रांनो बॉडीच्या वरती स्क्रू सुद्धा लावायचे आहे. तर आता हे 8 आहे तर 8 नंबरचा होल याच्यात मॅच होणार आहे ते सुद्धा मी दाखवतो. बघा टाकायचं कसं, सोपा इथून टाकून घ्यायचं असं धीरेसे साईडला. आणि ह्या ज्या स्प्रिंग आहेत ह्या वरती थोड्या या पद्धतीने चढवून द्यायचं आहे. स्प्रिंग काढल्या तर लावता येणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बघा हे लावताय पूर्णपणे हलतंय. बघा आता या ठिकाणी आपण स्क्रू टाकला होता. बघा इथे छिद्र बाकी आहे तर या ठिकाणी 8च नंबरचं होल हे मॅच होणार आहे. बरोबर आहे. इथं 8 नंबर, 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 इथं 8 नंबर,
8 दाते असले तर 8 नंबरवरती स्क्रू फिट होणार आहे. ठीक आहे, आपण हे स्क्रू फिट करून घेऊ. बघा, हे स्क्रू असे या पद्धतीने ठेवले होते. आपण साईडचे स्क्रू इथं फिट करून घेऊ. ठीक आहे. हा मित्रांनो, आता जसं जिथं मी मार्किंग केलं होतं SP च्या ठिकाणी एरो दाखवला होता, त्या ठिकाणी मी पहिले मार्किंग करून ठेवलं होतं. तिथं पहिला स्क्रू लावून घ्यायचा आणि सगळे स्क्रू हे 8-8 नंबरवरती आपण लावणार आहोत. बघा, आता या पद्धतीनं पहिले हलका हे ठेवायचा. बघा, आता इथं 8 नंबरवरती दिसले तुम्हाला 8 नंबर इथं मॅच होणार आहे. हा स्क्रू इथं मॅच होणार आहे. अशा प्रकारे सर्व ठिकाणी 8-8 नंबरवरती मॅच होणार आहे. म्हणजे 8 दाते असणार आहे आणि 9 इंच अंतर. 9 आणि 18, 9 दुनी 18 हे 8 नंबर दिसला तुम्हाला. 8 नंबरच्या ठिकाणी हा स्क्रू, 8 नंबरच्या ठिकाणी हा स्क्रू. अशा प्रकारे स्क्रू टाईट करून घ्या पूर्णच्या पूर्ण. आता आपण शेवटचा स्क्रू टाईट करून घेऊ. बरोबर आहे. स्क्रू पूर्णपणे टाईट करा, फिट करा, काही हरकत नाही. बघा, इथून सुरुवात केली होती पहिल्या स्क्रू पासून, तर 8च्या 8 स्क्रू आपण टाईट मारून घेतलेले आहे अशा पद्धतीनं. कारण बॉडीला थोडं टाईट व्यवस्थित पाहिजे, कारण हे चालणार आहे शेतामध्ये, मातीमध्ये. आता 8 स्क्रू आपण टाईट केले. बरोबर आहे. आता त्या बाजूची प्लेट लावून घेऊ सोप्या पद्धती. एका बाजूची लावली होती, ह्या बाजूची. अशा प्रकारे दुसऱ्या बाजूच्या सुद्धा बॉडीवरचे म्हणजे कॉर्नरवरचे हे सुद्धा आपण एक बाजू केली होती. फुल टाईट करा. नट बोल्ट मित्रांनो लूज ठेवू नका, फुल टाईट करा. कारण एक जरी स्क्रू पडला तर आपलं यंत्र थोडं हे होईल. त्याच्यापेक्षा पूर्णपणे बॉडीवरचे आणि हे दोन्ही स्क्रू आपण लावून घेऊ. बघा, हे खालच्या बाजूला जे खाचा दिला होता हा वाला, या 3चा, हे 3 याच्यात बसले पाहिजे. हे 3 रॅम याच्यात बसले पाहिजे. बघा, आता फिरवून लावू ना, काही हरकत नाही. आपण मार्किंग सुद्धा केली होती. मार्किंग केली, तुम्ही मार्किंग याच्यासाठी केली होती. बघा मित्रांनो, या ठिकाणी मार्किंगला मार्किंग असली म्हणजे सोपं जाते एकदम, कोणतंही काम करायला अडचण नाही. मार्किंगवर मार्किंग आपण. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं सुद्धा एक स्क्रू लावून घेऊ. सगळे स्क्रू या पद्धतीनं टाईट करून घेऊ. पहिले हलके थोडेसे लूज करून घ्यायचे सगळे स्क्रू टाकतपर्यंत, कारण हा सर्वच्या सर्व या पद्धतीनं बॉडीवरचे आणि हे दोन्ही स्क्रू टाईट करून घ्या. या प्लेटमुळे या राऊंडला सुद्धा सपोर्ट मिळतोय. बघा, 8 नंबरची लावली होती. 8 नंबरच्या ठिकाणी हे स्क्रू ऑटोमॅटिक मॅच होत आहे. खूप कठीण नाही आहे, फक्त एकदा करून बघितलं का तुमच्या लक्षात येईल. कारण जोपर्यंत आपण करणार नाही, जसं शेतकऱ्याच्या मुलाला बैल वगैरे पाजायला, पहिलं चालवायला, शेती करायला सांगा लागत नाही, तशा प्रकारे हे सुद्धा आहे. काही जन्मजात गुण असतात काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी डोकं पिटवून सुद्धा सांगितलं तरी होत नाही. असो, बघा, अशा प्रकारे आपण 8 हे आणि 8 बॉडीवरचे सगळे स्क्रू टाईट करून घेऊ. अशा प्रकारे आपण हे सगळेच्या सगळे नटबोल्ट टाईट मारून घेतले. आता हे मदत राहत होते 3 नटबोल्ट, हे वाले जे महत्वाचे होते रॅमला, कारण या बेरिंगला सपोर्ट राहते तो, ते सुद्धा 3 स्क्रू आपण टाईट करून घेऊ. नट बोल्ट व्यवस्थित टाईट करून घ्या, कारण सपोर्टिंग साठी खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. आणि हे यंत्र चालवासाठी एकदम सोपं आहे. खत सुद्धा कमी जास्त करता येते, आणि याला तुम्हाला बैलचेलीत मागं डवऱ्याच्या मागं सुद्धा लावू शकता, काही हरकत नाही. फक्त लक्ष ठेवा की दोरी याच्यामध्ये गुंतली नाही पाहिजे, बस. ठीक आहे. आता हे या पद्धतीने बघा, हे ज्या ठिकाणी
हे हे टच होतंय, ती बाजू या बाजूला असणार आहे मोठ्या, ते येतेच बरोबर. ठीक आहे, या ठिकाणावरून आणि आतमध्ये पर्यंत येणार आहे. बघा अशा प्रकारे हा किवे जो आहे, किवेवाला हे होलो पाईप येतो, तो या पद्धतीने इथं टाकून द्यायचा आतमध्ये. ठीक आहे, टाकला की मग हे दुसरी बाजू आणि मग हा जो रॉड येतोय तो बरोबर त्या ठिकाणी फिट होणार आहे. ठीक आहे, बघा हा रॉड या बाजूला वर आलेला आहे. मग आता आपण इथं स्क्रू आणि नट बोल्ट लावून द्यायचे या पद्धतीनं. बघा याला 16-17चा पाना लागतो, 17चा पाना लागतो. ठीक आहे, या पद्धतीने त्याला फुल टाईट मारून द्या. बघा ठीक आहे, या पद्धतीनं. आता 8 दाते या डायवरती असणार आहे आणि अंतर असणार आहे 9 इंच. 9 दुनी 18चं मी तुम्हाला सांगितलं आहे. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ पूर्णपणे आपण अंतराचा करून दिलेला आहे. तरी पण काही शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या तर आपण सर्व समाधान करायला तयार आहे. शेतकऱ्यांनी ही यंत्र खरेदी केल्यानंतर कुठलीही अडचण असो आपल्याला फोन करा, मेसेज करा किंवा चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही चॅट करू शकता. आपण व्हिडिओ कॉल सुद्धा, काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ कॉल करून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले असले. सर्व महाराष्ट्रामध्ये हे यंत्र दिले आहे सर आपण, एसटी बस पार्सलनी, पोस्टानी, सर्वांनी. तर व्हिडिओला एकदा पुन्हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्या शेतकऱ्यांना हे यंत्र पोहोचलंय त्यांनी हा आवर्जून व्हिडिओ बघा. सो थँक्यू. जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद.